नमस्कार कुंभ राशीच्या मंडळींनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी सांगणार असलेला संकेत प्रत्येक कुंभ राशीच्या मंडळींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या आयुष्यात गेल्या काही दिवसात सतत अडचणी येत आहे का? कितीही मेहनत केली तरी काम शेवटच्या क्षणी बिघडत आहे का? पैसा हातात येण्याआधी खर्च होत आहे का? विश्वास ठेवलेल्या व्यक्तीकडून अपेक्षित साथ मिळत नाही का? मनात सतत भीती, अस्तव्यस्तता आणि माझ्याच बाबतीत असं का होतं असा प्रश्न मनात पडतो का? जर यापैकी एक जरी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडत असेल तर हा योगायोग असू शकतो. पण आजचा दिवस तुम्हाला काही महत्त्वाचे संकेत देऊ शकतो. आज 7 जुलै मंगळवार काही कुंभ राशीच्या व्यक्तींना अशी परिस्थिती अनुभवायला मिळू शकते जिथे एखाद्या व्यक्तीबद्दलची तुमची समज बदलू शकते. प्रत्येकासाठी एक घटना सारखीच असेल असं नाही, पण काहींना नातेसंबंध, काम किंवा आर्थिक बाबत नव्याने विचार करण्याची वेळ येऊ शकते. कदाचित तुम्ही एखाद्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आहे. कदाचित त्याच व्यक्तीच्या बोलण्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी झाला असेल किंवा एखादा निर्णय, झालेली छोटी चूक आज मोठी वाटत असेल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो. काही दिवसापासून केलेल्या मेहनतीचं योग्य फळ मिळत नाही. नोकरी किंवा व्यवसायात अपेक्षितप्रमाणे प्रगती होत नाही. घरात लहान-सहान कारणावरून वाद होतात. मन सतत तणावाखाली राहते. घेतलेला निर्णय पुन्हा पुन्हा चुकीचे ठरण असं होत आहे. अशा वेळी निराश होणे स्वाभाविक आहे. आजचा दिवस घाईघाईने निर्णय घेण्याचा नाही, उलट शांतपणे निरीक्षण करण्याचा आहे. आजचा संदेश भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर सावध राहण्याची आठवण करून देण्यासाठी आहे. एखाद्याचे बोलणे, वागणे किंवा दिलेला सल्ला स्वीकारण्याआधी थोडा विचार करा. तुमच्यासाठी योग्य काय आहे हे ठरवताना स्वतःच्या विवेकाला महत्त्व द्या. कुंभ राशीच्या जातकांनो, अनेकांना तुमची दयाळू व्यक्ती आणि लोकांवर पटकन विश्वास ठेवायची सवय तुमच्यासाठी आव्हान ठरू शकतं. त्यामुळे आज संवाद, आर्थिक व्यवहार आणि महत्त्वाचे निर्णय घेताना थोडी अधिक काळजी घ्या. मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्ती तुमच्या विरोधात आहे. काही वेळा गैरसमजही निर्माण होतात. म्हणून कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासा. त्यासाठी भावनेपेक्षा विचाराला प्राधान्य द्या. हो, या व्हिडिओच्या शेवटी मी एक असा सोपा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला मनाला स्थिर ठेवण्यासाठी आणि सकारात्मकतेने पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता पुढील भागात आपण पाहूया आजच्या दिवसात कोणत्या क्षेत्रात सावध राहणे आणि एक व्यक्ती खरं कोणतं रूप आहे, हे संकेताचा अर्थ नेमका कसा समजून घ्यावा. चला तर मंडळी, जाणून घेऊ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी काजल. स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक सर्वांचं स्वागत आहे मंडळी. चला तर आपण आता व्हिडिओला सुरू करण्याआधी आपण कमेंट बॉक्समध्ये सर्वांना लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ मंडळी. कुंभ राशीच्या जातकांनो, आता आपण या त्या महत्त्वाच्या संकेताकडे वळूया ज्यामुळे आजचा दिवस विशेष ठरू शकतो. तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असू शकते जी नेहमी तुमच्या जवळ असल्यासारखी वाटते. ती गोड बोलते, तुमची काळजी घेते असल्याचा भास निर्माण करते. पण प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीचा हेतू असा असतो की त्यामुळे आज कोणतीही व्यक्तीबद्दल अंतिम निष्कर्ष काढण्याआधी शांतपणे निरीक्षण करा. काही जणांना कामाच्या ठिकाणी एखाद्या वागण्यात बदल जाणवू शकतो. काहींना मित्रपरिवारात किंवा नात्यात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता वाटू शकते, तर काहींना आर्थिक व्यवहारामध्ये अधिक सावध राहण्याची गरज भासू शकते. आज कोणावर अंधविश्वास ठेवू नका. तुमच्या प्रत्येक यशाकडे सर्वजण आनंदाने पाहतील असं नाही. काही लोक तुमच्या प्रगतीवर टीका करू शकतात किंवा निस्वार्थी करण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा वेळी तुमचा आत्मविश्वास डळू शकतो. जर कोणी तुम्हाला घाईघाईने निर्णय घ्यायला सांगत असेल, कागदपत्रावर सही करायला दबाव टाकत असेल किंवा पैशाबाबत तातडीचा आग्रह करत असेल, तर थोडा वेळ द्या. माहिती तपासा आणि मग निर्णय घ्या. आज बोलताना शब्दावर नियंत्रण ठेवा. एखादा छोटा गैरसमज मोठा वादात बदलू शकतो, याची काळजी घ्या. संयमाने बोलण्यास अनेक समस्या टाळता येऊ शकतात. लक्षात ठेवा, प्रत्येक अडचणी ही शेवट नसते. काही वेळा ती योग्य निर्णय घेण्याची संधी असते. आजचा दिवसही तसा असू शकतो. निरीक्षण, संयम, विचारपूर्वक कृती याचा कुंभ राशीच्या व्यक्तींवर, तुमच्या मेहनतीवर आणि क्षमतेवर विश्वास ठेवा. इतरांच्या मतापेक्षा तुमचा विवेक महत्त्वाचा आहे. योग्य निर्णय घेतल्यास आजचा दिवस भविष्यासाठी शिकवण देणारा ठरू शकतो.
पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रेम, कुटुंब, नोकरी आणि पैशाबाबत कोणते संकेत मिळू शकतात आणि कोणत्या चुका टाळल्या तर परिस्थिती अधिक चांगली हाताळता येते. कुंभ राशीच्या जातकांनो, आता आपण एक त्या क्षेत्रात बोलूया जिथे आजचा दिवस सर्वाधिक विचारपूर्वक वागण्याची भासू शकतो. सर्वप्रथम प्रेम संबंध. जर कोणी कोणावर मनापासून विश्वास ठेवत असेल तर आज संवाद अधिक महत्त्वाचा आहे. काही वेळा गैरसमजमुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. एक गोष्टीवर विश्वास ठेवण्याऐवजी संबंधित व्यक्तीशी शांतपणे बोला. अनेक प्रश्न संवादातून सुटू शकतात. विवाहित व्यक्तीसाठी घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. छोट्या कारणावरून वाद होऊ शकतो, यासाठी संयम आवश्यक आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला काही प्रसंगी उपयोगी पडू शकतो. आता नोकरी आणि व्यवसायाबद्दल. आज तुमच्या कामाकडे अनेकांचे लक्ष असू शकते. तुमच्या मेहनतीचे कौतुक करणारेही असतील, पण टीका करणारे. त्यामुळे भावनेपेक्षा कामाच्या गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा. कोणतीही अफवा किंवा अपूर्ण माहितीवर आधारित निर्णय घेऊ नका. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन व्यवहार, भागीदारी किंवा मोठी गुंतवणूक करताना कागदपत्रे काळजीपूर्वक तपासावीत. घाईत घेतलेले निर्णय नंतर बदलणे कठीण जाऊ शकते. आर्थिक बाबत अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरू शकते. पैसे उधार देणे किंवा घेणे याबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या. काहींना अपेक्षित रक्कम उशिरा मिळू शकते तर काहींना अचानक एखादी सकारात्मक आर्थिक संधीही मिळू शकते. तुमच्या मनाला अनेक दिवसापासून एक प्रश्न सतत जाणवत असेल की माझी मेहनत कधी फळ देणार. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रयत्नांचे फळ मेहनत मिळेल असं नाही. सातत्य आणि संयम यामुळे दीर्घकालीन यश मिळते. आजच्या दिवशी सर्वात मोठी चूक कोणती ठरू शकते ती म्हणजे भावनेच्या भरात निर्णय घेणे. राग, भीती किंवा या तिन्ही अवस्थेत घेतलेला निर्णय बदलावे लागते. थोडा वेळ परिस्थिती समजून घ्या, पण मग पुढे पाऊल उचला. कुंभ राशीच्या मंडळींनो, तुमच्या नवीन मार्ग शोधण्याची, संकटावर मात करण्याची क्षमता. आज आलेले आव्हान हे तुमच्या सामर्थ्यावर परीक्षा असू शकते. आता पुढील भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत पुढील 24 तासामध्ये कोणते शुभ संकेत मिळू शकतात, कोणत्या वेळा महत्त्वाचे ठरू शकतात, परिस्थिती कोणत्या बाजूने वळवण्यासाठी काय करावे. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे पुढील 24 तास तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या घडामोडी घेऊन येऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो असं नाही. काही संकेत तुम्हाला अधिक जागरूक राहण्यास मदत करू शकतात. आज सकाळपासून मनात अस्तव्यस्त जाणवत आहे. एखादा फोन, संदेश, अचानक झालेली भेट, तुमच्या विचारांची दिशा. जे काम अनेक दिवसापासून अडकलेले होते त्याबद्दल एखादी हालचाल होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. परंतु लक्षात ठेवा, घाई म्हणजे चूक. कोणतेही मोठा निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. प्रत्येक माहितीची खात्री करा. विशेष आर्थिक व्यवहार, नोकरीच्या संबंधित कागदपत्र किंवा भागीदारीमध्ये निर्णय घेताना अधिक काळजी घ्या. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ज्याच्यावर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवला त्याचबद्दल तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक वेळी विश्वासघात होईल असं नाही. काही वेळा फक्त गैरसमज दूर होतात आणि सत्य स्पष्ट दिसू लागतं. दुसरीकडे ज्या व्यक्तीकडे तुम्ही आधी फारसे लक्ष दिले नाही तीच व्यक्ती योग्य वेळी मदतीचा हात पुढे करू शकते. म्हणून कोणालाही घाईने मन दुखवू नका. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आज किंवा पुढील काही दिवसात एखादी सकारात्मक बातमी मिळवण्याची शक्यता काही लोकांना वाटू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन संधी किंवा रखडलेले काम पुढे सरकण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. कुटुंबातील वातावरण हलके करण्याचा प्रयत्न करा. लहान सहान गोष्टीवरून वाद वाढू देऊ नका. शांतपणे बोलल्याने अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा शेवट नसतो. अनेकदा परमेश्वर आपल्याला थांबवतो कारण पुढे अधिक योग्य संधी आपली वाट पाहत असते. त्यामुळे आज आलेल्या प्रत्येक अनुभवाकडे शिकवण्याची संधी म्हणून पहा. आजचा दिवस तुम्हाला एकच दिशा दाखवतो. स्वतःवर विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत सत्याची खात्री करून पुढे जा. पुढील भाग 5 मध्ये आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीसाठी शुभ वेळ, शुभ रंग, शुभ अंक, श्री स्वामी समर्थाचा प्रभावी उपाय जो मनाला सकारात्मक ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. कुंभ राशीच्या जातकांनो, आता आपण त्या भागाकडे आलो आहोत ज्याने अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात.
अडचणी काळात मन स्थिर ठेवण्यासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोन पुढे जाण्यासाठी काही साधी आध्यात्मिक उपाय वाटू शकतात. आज 7 जुलै मंगळवार असल्यामुळे हनुमानजीचे स्मरण आणि आपल्या श्रद्धेनुसार श्री स्वामी समर्थाचं नामस्मरण करणे अनेक मानसिक बळ देऊ शकतं. आज सकाळी किंवा संध्याकाळी शांत बसा. श्री स्वामी समर्थ या नामाचा 108 वेळा जप करा. करताना मनाला भीती, राग, नकारात्मक विचार सोडून देण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मनोभावाने प्रार्थना करा. हे श्री स्वामी समर्थ, मला योग्य निर्णय देण्याची बुद्धी द्या. चुकीच्या व्यक्तीपासून माझे रक्षण करा. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या आणि माझ्या जीवनात सुख, शांती आणि प्रगती आणा. यानंतर शक्य असल्यास गायीला चारा द्या, पक्ष्यांसाठी पाणी ठेवा किंवा गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार किंवा अशा सेवाभावी कृतीमुळे मनात सकारात्मकता वाढेल. आजच्या दिवस रागावर नियंत्रण ठेवणे आणि कोणालाही अपमान न टाळणे तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचे ठरू शकते. कधी कधी शांत राहणे हे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. आजचा शुभ वेळ 9:30 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 6:30 या वेळेत महत्त्वाची कामे करण्याचा विचार करा. शक्यतो ही वेळ सर्वांसाठी तितकीच लागू होईल असे नाही. शुभ रंग आकाशी निळा, पांढरा. शुभ अंक 5 आणि 8. आज जर एखादी जुनी समस्या पूर्ण होणार असेल तर घाबरू नका. ती कदाचित कायमची सोडवण्याची संधी असू शकते. संयम, प्रामाणिकपणा आणि योग्य विचार यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकता. लक्षात ठेवा, आज दिसणारी प्रत्येक अडचण कायमची नसते. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास हाच दिवस तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवातीचा टप्पा ठरू शकतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत संपूर्ण संकेत, प्रेरणादायी शेवट आणि महत्त्वाचा संदेश कुंभ राशींसाठी. लक्षात ठेवा, कुंभ राशीच्या जातकांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर समजा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. आजचा संपूर्ण राशी भविष्यात आपण अडचणी, दुःख, अपयश, विश्वास, सावधगिरी याबद्दल बोललो. पण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं दुःख कायमचं नाही. कधी कधी देव आपल्याला आयुष्यात परिस्थिती निर्माण करतो जो आपल्याला मजबूत बनवतो. तो लोक आज तुमचीच किंमत करत नाही, ते उद्या तुमच्या यशाचं कौतुक करतील. आज तुम्हाला वाटत असेल माझं नशीब एवढं खराब का आहे, कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही, प्रत्येक वेळेस माझ्यासोबत असं का होतं. पण विश्वास ठेवा, राख कितीही काळी असली तरी सकाळ नक्की होते. आज ही व्यक्ती तुमच्या मनाला दुःख देत असेल, ती व्यक्ती तुम्हाला आयुष्यात सर्वात मोठा धक्का किंवा धडा शिकवू शकते. त्यामुळे कोणावर द्वेष करू नका, प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवू नका. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमचा संयम. कुंभ राशीच्या जातकांनो, व्यक्ती संकटात उभे राहते, पडले तरी पुन्हा उभे राहतात. म्हणून आज कोणत्याही अपयशाने स्वतःला कमी समजू नका. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर करा, मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा कायम राहू द्या. मी शांत ठेवा, योग्य निर्णय घ्या, सातत्याची खात्री करा आणि कोणत्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. कदाचित आज तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाही, पण जर तुम्ही धैर्य सोडलं तर उद्याचा दिवस नक्कीच नवीन आशा घेऊन येऊ शकतो. शेवट एवढंच, जर तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी भक्ती शक्तीला बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थाच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि भरभराट नांदो. श्री स्वामी समर्थ. सर्वांना स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.